आज सरकारनं जर GR हाती दिला नाही तर या ठिकाणी 600 विद्यार्थी सामूहिक उपोषण करणार आहेत असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या सरकारकडनं मागण्या मान्य झाल्या, मात्र या मागण्यांचा GR हातात अजून मिळालेला नाहीये, त्यामुळे 16व्या दिवशी देखील या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं उपोषण सुरूच आहे। दरम्यान सरकारनं 2 दिवसांची मुदत दिली होती, ती आज संपली आहे। त्यामुळे नेमकी आता काय भूमिका असेल सरकारची हे जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊयात पुण्याच्या मानसरीमध्ये। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड त्या ठिकाणी उपस्थित आहे। सागर, नेमकी आता या विद्यार्थ्यांची काय भूमिका आहे, नेमकी काय इशारा दिलाय विद्यार्थ्यांनी आणि सरकारने त्यांच्याशी आता काही संवाद साधलाय का? सुमित, आपण जर पाहिलं तर आज 2 दिवस जे आहेत त्यांनी विद्यार्थ्यांनी सरकारला दिलेले होते। आत्तापर्यंत म्हणजे आज GR येण्याची शक्यता जी आहे ती विद्यार्थ्यांनाही आहे आणि 16 दिवस झालेले आहेत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर आज रक्षाबंधन आहे आणि या ठिकाणी भावनिक क्षण जो आहे तोही आपल्याला पाहायला मिळतोय। रक्षाबंधनाच्या दिवशी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या मुलांना वसतिगृहातील मुली ज्या आहेत त्या राख्याही बांधतायत आणि एका क्षणाने ते आपल्या हक्कासाठी या ठिकाणी भांडतानाही पाहायला मिळतात। अल्टिमेटम जो आहे तो सरकारला दिलेला होता आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी दोन्ही क्षण आपल्याला पाहायला मिळतात। मुलं भावनिक झालेले आहेत, मुलांच्या तब्येतीची काळजी। 16वा दिवस म्हणजे राज्यातील हे पहिलं आंदोलन असेल। विद्यार्थ्यांनी 16 दिवस काही खाता न पिता हे आंदोलन केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर आज GR येण्याची शक्यता आहे। आजचा अल्टिमेटम तुम्ही दिलेला होता आणि सामूहिक उपोषणाचा इशारा दिलाय, काय तुमचं म्हणणं? आमचं संध्याकाळी 9 वाजेपर्यंतचा जो टाईम आहे त्या टायमाच्या अगोदर यांनी शासनाने जर आदिवासी विकास मंत्री उईके साहेब यांनी जर GR काढला नाही तर आज आम्ही या ठिकाणावरून इशारा देतोय की आम्ही उद्यापासून 500 ते 600 मुलं या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। याची नोंद अशोक उईके साहेबांनी घ्यावी असं मला वाटतं। नक्की ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत, सरकार असंही म्हणतंय आणि मग GR का येत नाहीये? GR येणं अपेक्षित। GR जर नाही आला तर आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आम्ही उपोषण आणि अजून जास्त वाढवणार आहे लोकसंख्या। नक्की आपण जर पाहिलं तर आंदोलन जे आहे ते वाढवलं जाऊ शकतं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मुलगी पण उपोषण करते। आज आंदोलनाचा GR येण्याची शक्यता आहे, वर्तवली जाते। काय सगळं तुमचं म्हणणं? दादांनी सांगितलं तसं 9 वाजेपर्यंत GR ची वाट बघतोय आम्ही आणि संध्याकाळी येईल GR। नाही, ज्या मागण्या आहेत त्या सरकार मान्य करायला तयार आहे, मात्र मग GR काय येत नाही? दिलं होतं ना त्यांना 2 दिवसाचा टाइम, तर येईल आज संध्याकाळपर्यंत। त्यांना 9 वाजेपर्यंतचा टाइम दिलाय, बघू, वाट बघतोय आम्ही 9 वाजेपर्यंत। नाही, एक